नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य उद्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेरेब्रल पाल्सी हा चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये विचारला जाणार ANM आणि JNM सेकंड इयरसाठी विचारला जाणार इम्पॉर्टंट क्वेश्चन चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये. तुम्ही जर चॅनलवर आता नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर सेरेब्रल पाल्सीची व्याख्या बघूया आपण. मेंदूच्या आजारामुळे तसेच मेंदूमधील कार्यात्मक बिघाडामुळे अप्पर मोटार न्यूरॉन्समध्ये बिघाड निर्माण होतो. परिणामी मेंदूचा मोटर न्यूरॉन्समध्ये बिघाड निर्माण होतो. त्यामुळे वरील मेंदूच्या मोटार्स जे असतात मोटार न्यूरॉन्सवरील ताबा नाहीसा होतो, त्याला सेरेब्रल पाल्सी असे म्हणतात. मेंदूच्या आजारामुळे तसेच मेंदूमधील कार्यात्मक बिघाडामुळे अप्पर मोटर न्यूरॉन्समध्ये बिघाड निर्माण होतो. परिणामी मेंदूचा मोटार न्यूरॉन्समध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे मोटार न्यूरॉन्समधील ताबा नाहीसा होतो, याला सेरेब्रल पाल्सी असे म्हणतात. हे इथे डबल झाले. तर जो मेंदूचा जो मोटार न्यूरॉन्स असतो त्याच्यावरला ताबा जो नाहीसा होतो त्याला सेरेब्रल पाल्सी असे म्हणतात. म्हणजे मेंदूचा जो आजार आहे, मेंदूमधील कार्यात्मक बिघाडामुळे अप्पर मोटार न्यूरॉन्स असतात त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होतो. त्यामुळे काय होतं, तर परिणामी मेंदूच्या मोटार न्यूरॉन्सवरील ताबा कंट्रोल नाहीसा होतो, त्याला सेरेब्रल पाल्सी असे म्हणतात. तर त्याचे टाईप्स बघूया. तर स्पास्टिक सेरेब्रल पाल्सी, त्याच्यानंतर आहे ॲथेटॉइड सेरेब्रल पाल्सी, त्याच्यानंतर आहे ॲटिटिक्स. या प्रकारातील हातापायावर म्हणजे ह्या 3 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे, या प्रकारातील शरीरातील विशिष्ट स्नायूंना तात्पुरता किंवा कायमचा ताठरपणा आलेला असतो. म्हणजे स्पास्टिक सेरेब्रल पाल्सीमध्ये काय होतं, या प्रकारातील शरीरातील विशिष्ट स्नायूंना तात्पुरता किंवा कायमचा ताठरपणा आलेला असतो. ॲथेटॉइड सेरेब्रल पाल्सीमध्ये या प्रकारात स्नायूंच्या अनेची हालचाली होतात आणि ॲटिटिक्स यामध्ये या प्रकारातील हातापायातील स्नायूंच्या हालचालीमुळे सहकार्य नसते, त्यामुळे उभे राहताना व चालताना तोल सांभाळला जात नाही. कारणे काय आहेत, तर टॉक्झोप्लास्मोसिस मातेला गरोदरपणी पहिल्या 3 महिन्यात कालावधी रुबेला संसर्ग झाल्यास अथवा गर्भाला गुप्तरोग झाल्यास मेंदूमध्ये विकृती निर्माण होते. मातेला गरोदरपण पहिल्या 3 महिन्यात कालावधी रुबेला झाला असल्यास गुप्तरोग झाल्यास मेंदूमध्ये विकृती निर्माण होते. नवजात अर्भकास तीव्र स्वरूपाचे कावीळ झाल्यास हे 3रं कारण आहे. कर्निकटेक्समुळे मेंदूमध्ये न्यूक्लिअर मासेस तयार होतात व त्याचा दाब मेंदूवर पडून सेरेब्रल पाल्सी होते. 4था आहे प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेत गर्भाला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तसंच इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी करताना फोर्सेप डिलिव्हरी इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी करताना ऑक्सिजन नाही मिळाला गर्भाला तर नवजात अर्भकास तीव्र प्रकारचा संसर्ग अथवा सेप्टिसिमिया झाल्यास. चिन्ह लक्षणं काय आहे, सेरेब्रल पाल्सीमध्ये विशिष्ट चेहऱ्याच्या जबड्यांच्या स्नायू हालचालीवर ताबा नसतो. सेरेब्रल पाल्सीमध्ये काय होतं, विशेष म्हणजे चेहऱ्यावर जबड्यांच्या स्नायूंच्या हालचालीवर ताबा नसतो. बालक चेहऱ्यावरील भाव दाखवू शकत नाही. चेहरा विद्रूप दिसू लागल्यामुळे बालकांमध्ये न्यूनगंड जो एक असतो तो तयार होतो. यामध्ये भारतामध्ये सेरेब्रल पाल्सीचे प्रमाण दर 1000 जिवंत जन्मामागे 4 ते 6 इतके असून भवितव्य फारसे चांगले नाही. अशी बालके जास्त वर्ष जिवंत राहू शकत नाही व राहिल्यास मानसिक अपंग असू शकतात, परंतु काही अतिशय हुशार निघतात. उपचार व परिचर्या आपण काय करायचे, ते जंतुसंसर्ग होण्यासाठी म्हणजे टाळण्यासाठी अँटीबायोटिक औषधे होऊ नये म्हणून अँटीबायोटिक औषधे द्यायची. होण्यासाठी नाही आहे, टाळण्यासाठी लिहा तुम्ही. जीवनसत्व कमतरता भरून काढण्यासाठी शरीरातील सर्व जीवनसत्वांचे इंजेक्शन देतात. मेंदू व मेंदून आवरणांना सूज आल्यास ऑस्मोडायरेक्टने देतात, उदाहरणार्थ मॅनिटोल. तर इथे जंतुसंसर्ग टाळण्यासाठी करा, होऊ नये म्हणून असले जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी अँटीबायोटिक औषध देतात. मी आता इथे करेक्शन केलं आहे, हे नाही आहे, नाही तर मग नंतर काहीतरी चुकीचं लिहिणार आणि प्रॉब्लेम होईल. माझ्याकडून झाले ते बाय मिस्टेकली टाईप करताना. त्याच्यानंतर सेरेब्रल पाल्सी झालेल्या बालकास शक्य तितक्या लवकर उपचार करून स्नायूंचे शिथिलीकरण व ताबा कसा ठेवावा हे शिकवावे. माता व नातेवाईकांना मानसिक आधार देऊन आपण बालकास सहानुभूतीपूर्वक वागणे महत्त्वाचे सांगावे. स्नायूंमध्ये टो निर्माण करण्यासाठी तसेच ताठरपणा कमी करण्यासाठी फिजिओथेरपिस्टकडून व्यायामाचे धडे घ्यायचे आहेत. ठीक आहे. सहानुभूतीपूर्वक आईला आणि वडिलांना सांगायचं की सहानुभूतीपूर्वक बालकासोबत वागायचं आहे. फिजिओथेरपिस्ट व्यायाम, श्वसनसंस्थेच्या म्हणजे श्वसनसंस्था असते रेस्पिरेटरी सिस्टीम, तिथून स्नायूमध्ये तालबद्धता व सहकार्य नसल्याने श्वसनलिका व फुफ्फुसांचा वरचेवर दाह होतो, हे टाळण्यासाठी बालकास खोल श्वासनाचे व्यायाम शिकवायचा आहे. चेहऱ्याच्या, ओठाच्या, जिभेच्या तसेच स्वरयंत्राच्या अनियंत्रित हालचालीने बालकाचे तोंड वेडावल्यासारखे वाटते.
तोंड बंद करण्यासाठी तसेच तोंडातील पदार्थ मिळण्यास आहे, मिस्टेक झालं ते, गिळण्यास इथे लिहा, आहे. गिळण्यास त्रास होत असल्यास तोंडातून सतत लाळ गळत असते म्हणून उपचार चुकीचे व अस्पष्ट निघतात. तसेच आवाज प्राण्यांसारखे होते, त्यामुळे बालकाला काय हवे ते नको इतरांना समजत नाही, म्हणून परिचारिकेने तोंडाची वेळ स्वच्छता करावी, अन्न भरवण्यास मदत करावी. ठीक आहे. तोंड बंद करण्यास तसे तोंडातले पदार्थ घेण्यास त्रास होतो असल्यास तोंडातून सतत लाळ गळत असते म्हणून उपचार चुकीचे व अस्पष्ट निघतात. तसेच प्राण्याचा आवाज प्राण्यांच्या आवाजासारखा आवाज येतो, त्यामुळे बालकास काय हवे ते नको इतरांना समजत नसेल तर मग परिचारिकेने मग बाळाच्या तोंडाची पण स्वच्छता करायची, अन्न भरवण्यास मदत करायची आहे. बालकात चावता येत नसल्यामुळे दात किडतात, अन्न व्यवस्थित गिळले जात नाही, परिणामी रक्त, क्षय, कुपोषण इतर कमतरते आजारानुसार उपचार करायचा आहे. डोळ्यांच्या स्नायूवरील ताबा सुटल्याने बाळाला स्क्विंट असते, म्हणजे बाळ तिरले असते, ते कुठे पाहते हे समजत नाही, त्यामुळे बऱ्याच बाहेरील वस्तूंचे ज्ञान बालकास होत नाही. अशा वेळी बालकांच्या गरजा शोधून त्यानुसार मदत करायची आहे. बाळ स्पीच थेरपी देऊन त्यांचे बोलणे, उच्चार शोधण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. अशा बालकांना विशेष सोय असलेल्या शाळांची आवश्यकता असते. यामध्ये बाळास मूलभूत गोष्टी, सामाजिक जीवन, शारीरिक हालचाल इत्यादी बदलांचे ज्ञान द्यायचं आहे. सेरेब्रल पाल्सीमध्ये शक्यतो आपण अशा प्रकारे परिचर्या करू शकतो, कारण त्यांचं भवितव्य खूप म्हणजे समजलं ना, स्नायूंवरती कंट्रोल नसतो, तर मग अशा बालकांना सर्वाइव्ह करणं डिफिकल्ट जातं समाजामध्ये. मग आपण परिचारिका म्हणून त्यांना वडीलवडिलांना किंवा मदत करू शकतो. तर अशा प्रकारे याचा टॉपिक होता सेरेब्रल पाल्सी. नोट्स तुमच्या नर्सिंग ट्युटरच्या असतील तर त्या आपण फॉलो करू शकता, त्या पहिले फॉलो करा लिहिलेलं असेल तर. आणि याचा व्हिडिओ इथे संपवते. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.